प्रथमतः सर्वांनी मला दाद द्यायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जिजाऊ जय. जिजाऊ. ज्या माऊलीनं सिंह निर्माण केला, ज्या माऊलीनं छावा घडवला, ती माऊली म्हणजे राजमाता जिजाऊ. ज्या सिंहानं या मातीमध्ये स्वराज्य निर्माण केलं, तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्या छाव्यानं हे स्वराज्य रक्षिलं, तो छावा म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा, स्त्री शिक्षणाचे उद्गाते महात्मा ज्योतिराव फुले, या भारतातल्या पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि ज्यांच्यामुळे आज प्रत्येक मराठा समाजाला न्याय मिळालाय ते मनोजदादा जरांगे पाटील, या सर्वांना मी विनम्र अभिवादन करते व माझ्या शिवविचारांचा जागर करायला सुरुवात करते. खरं तर ज्या राजाचं नाव घेतल्यावर आपल्या अंगातलं रक्त सळसळतं, ज्या राजाचं नाव घेतल्यावर आपल्या डोळ्यासमोर एक रुद्ररूप मूर्ती उभी राहते, छत्रपती शिवाजी महाराज की जय. ज्या राजाचं नाव घेतल्यावरती हा जय कधी बाहेर पडतो ते आमचं आम्हाला पण कळत नाही. ज्या राजाचं नाव घेतल्यावरती आमच्या अंगातलं रक्त तापतं, ज्या राजाचं नाव घेतल्यावरती आमच्या अंगातलं स्वाभिमान जागा होतो, ज्या राजाचं नाव घेतल्यावरती आमच्या अंगातला अभिमान जागा होतो, त्या राजाचं मग विचार करा त्या राजासोबत जी माणसं राहत असतील त्यांचं काय होत असेल. राजा आपल्यासोबत चालतोय, राजा आपल्यासोबत बोलतोय, अरे राजा आपल्यासोबत घोड्यावर चढतोय, राजा आपल्यासोबत हसतोय, ही कल्पना करणं वेगळं आहे. खरं तर राम राज्यात राम होऊन गेला, कृष्ण राज्यात कृष्ण होऊन गेला, विठ्ठल राज्यात विठ्ठल होऊन गेला आणि माझ्या शिवराज्यात छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेला. राम राज्यात रामाचं रूपडं इतकं देखणं होतं की अख्खी अयोध्या जेव्हा राम वनवासाला निघाला ना तेव्हा त्याच्यासोबत निघाली होती. माझ्या कृष्णाचं रूपडं इतकं देखणं होतं की एखाद्याने पाहावं आणि पाहतच राहावं. माझ्या विठ्ठलाचं रूपडं इतकं देखणं होतं की त्याचं नाव जरी घेतलं तरी आम्ही इतकं तल्लीन होऊन जातो की चिखलात आम्ही स्वतःचं मूल तुडवतोय याचं सुद्धा आम्हाला भान राहत नाही. आणि माझ्या शिवाजी राजाचं रूपडं माणसानं इतकं देखणं होतं की माणसं त्याच्यासाठी मरायला तयार झाली. दादांनो, मरायला. काय पेरलं या राजाने या मातीमध्ये? काय पेरलं? कोणता जादूटोना केला, कोणता मंत्रतंत्र केला की माणसं मरायला तयार झाली त्याच्यासाठी? जेव्हा आम्ही एक परंपरागत गणित मांडतो, जेव्हा आम्ही एक परंपरागत इतिहास मांडतो, तेव्हा कसा होता शिवपूर्व काळ? कशी होती महाराष्ट्राची परिस्थिती? मासाहेब जिजाऊ शिवबांच्या समवेत पुण्यात आल्या. कसं होतं पुणे? राया रावानं गाढवाचा नांगर फिरवला होता. यात कंगाल उद्ध्वस्त झालेलं पुणे. या मातीमध्ये एक पहार, त्या पहारीला तुटकी चप्पल फुटकी कवडी अटकवलेली, सांगितलं या मातीमध्ये वस्ती करणं शुभ. जो कुणी या मातीमध्ये वस्ती करल त्याचा निर्वाह होईल. आणि बघता जनता घाबरली, बघता जनता भेदरली आणि तिथं वस्ती करायचं त्यांनी टाकून दिलं. अशा परिस्थितीत मासाहेब तिथं आलात. राज्य करायचंय, राज्य चालवायचंय, जहागीर करायची. अरे पण राज्यात चालवावं कुणावर? जहागिरी करावी कुणावर? कोणावर? अरे कोण होतं तिथं? दगड्या धोंडांवर की कुत्र्या गिधडांवर? अरे माणसं होती कुठं? माणसं तर दूर सह्याद्रीच्या कड्याकापारात जाऊन बसलेली. तिथं आल्यात मासाहेबांनी इकडं तिकडं पाहिलं तेव्हा त्यांना त्या दबके डोळे दिसले. मासाहेबांनी साथ घातली त्या दबक्या डोळ्यांना, या परत या. रयतेनं विचारलं कुणाच्या भरोशावर? तशा मासाहेब म्हणाल्या, तुमच्या शिवबाराजेंच्या भरोशावर या, परत या. रयतेनं बोट दाखवलं त्या मातीत खुपसलेल्या पहारीकडं. कसं यावं परत? इथं वस्ती करणं अशुभ. जो कोणी इथं वस्ती करल त्याचा निर्वाह होईल. आणि झाली मासाहेब पुढं उपटली त्या मातीच्या उरातली पहार आणि भिरकावून दिली आणि सांगितलं, मी करेन इथं वस्ती, मी राहीन इथं, हो द्या माझा झालाच निर्वंश. तर अशा प्रकारे अंधश्रद्धेचं जोखड भिगारून देऊन मासाहेब स्वतः शिवबाच्या समवेत तिथं राहू लागल्या.
मासाहेबांनी काय नाही केलं, काय नाही केलं या स्वराज्यासाठी. ज्या मातीतून गाढवाचा नांगर फिरला होता त्याच मातीतून मासाहेबांनी सोन्याचा नांगर फिरला. इथल्या माती जशी नांगरली तशी इथल्या मातीतल्या माणसांची मनही नांगरली. इथल्या मातीत जसं धान्याचं बीज पेरला तसं इथल्या माणसांच्या मनामध्ये स्वराज्याचं बीज पेरला. आणि बघता बघता रयत ही माणसं इथं मरण्यासाठी तयार झाली. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं, शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य उभं केलं. पण कुणाच्या बळावर, कुणाच्या आधारावर, कोण होतं तिथं? शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं ते या दर्या खोऱ्यातल्या 18 पगड जातीच्या मावळ खोऱ्यातल्या चड्डी लंगोटीतल्या पोरांसोबत. या पोरांना शिवाजीराजे घ्यायचे, दूर जंगलात जायचे. जंगलात या पोरांना युद्धाचं, तलवारबाजीचं प्रशिक्षण द्यायचे. पण कुणाला नकळत, कुणाला कळणार नाही या बेतानं. त्यासाठी शिवाजी महाराजांनी जंगलाच्या वेशीवर एक पोरग ठेवलेलं असायचं. त्या पोराला सांगितलेलं असायचं की दुरून कोणी येताना, अनोळखी येताना दिसलं की तो एखाद्या पक्षाचा आवाज काढायचा. त्या पक्षाचा आवाज आम्ही ऐकला की आमची तलवारी, शस्त्र आम्ही सगळं लपवून ठेवू व विटी दांडूचा खेळ सुरू करू. त्या पोराला कळालं. त्या दिवशी शिवाजी महाराजांचा खेळ रंगात आला होता. ते पोरग जंगलाच्या वेशीवर टहळणी करत होतं. अचानक त्या पोराला 15-16 वर्षाचं एक रांगड पोरग येताना दिसलं. तसं त्या पोराने जरा नीट निरखून पाहिलं तर ते पोरग अनोळखी होतं. मग त्या पोरानं, त्या टहळणी करणाऱ्या पोरानं बसल्या जागेवर हुबहूब मोराचा आवाज काढला. महाराजांनी मोराचा आवाज ऐकला. मोराचा आवाज म्हणजे खून, कुणी अनोळखी येतंय ते. महाराजांनी तलवारी, शस्त्र सगळं लपवून ठेवलं व विटी दांडूचा खेळ सुरू केला. इथे ते टहळणी करणारं पोरग टबडीशी झाडावरून खाली पडलं आणि त्या 15-16 वर्षाच्या रांगड्या पोराला विचारलं, कोण र तू? तसं ते पोरग म्हणालं, रामुष्याचं बहीर जीजी. काय काम काढलंस र? काय नाही जी, राजासनी भेटायचं होतं. का र? बोलू की राजासनी, मग सांग तू. तसं ते टहळणी करणारं पोरग म्हटलं, तू थांब हातच, मी राजासनी सांगावा देऊन येतो. ते टहळणी करणारं पोरग राजांकडे गेलं. सांगतं झालं, राज, कुणी रामुष्याचा बहिर्जी आलायची. तसे राजे म्हणाले, दे पाठवणार. बहिर्जी आत आला. राजांना मुजरा केला. राजांनी विचारलं, काय काम काढलंस रे? तसं बहिर्जी म्हणाला, राज, मला बी घ्या की तुमच्या खेळात सामील करून. राजे म्हणाले, काय येतं तुला? राजा, समजा येतं बघा, कुणाची बी नक्कल करतो, कुणाचा बी यश धारण करतो. राज, यशांतर तर असं करतो ना की तुम्ही सुद्धा ओळखायचं नाही बघा. राजांना पटलं, माणूस कामाचं. राजे म्हणाले, असं असं तर मग ये ये, आत्ताच आमच्या खेळात सामील हो. तसा बहिर्जी घुटमळला. म्हणाला, राज, उद्यापासून आलो तर नाही का चालणार? नाही, बापासनी निरोप देऊन आलो असतो. राजे म्हणाले, ठीक आहे, उद्यापासून ये. बहिर्जी जायला निघाला. 4-5 पावलं पुढे गेला. अचानक काय वाटलं कुणाच ठाऊक, परत माघारी आला. राजांनी विचारलं, काय झालं रे? तसा बहिर्जी म्हणाला, राज, एक विचारू का? राजे म्हणाले, बोल. नाही, तुम्ही तुमचा खेळ समजू नये म्हणून जंगलाच्या येशीवर जे पोरग उभं केलंय त्याला सांगा, ह्या दिसाला मोर वरडत नाही. ती नाही, कुणी अनोळखी यायचा आणि मग ह्या दिसाला मोर वरडला कसं म्हणून पेचात पडायचा. राजा ऐकतं सापडून जाल. राजांनी माणसं गोळा केली ना, ती अशी अशी अचूक ज्ञान असलेली, अचूक शक्ती असलेली, अचूक बुद्धी असलेली. मग झालं, जिजाबाईंनी त्या मातीच्या उरातली पहार उपटली. मग बघता बघता शेतकरी रानात गेला. पेरणी झाली. मातीच्या उरातून हिरवे कोंब डोकावू लागले. वाऱ्याबरोबर हलू लागले, उन्हाबरोबर झुलू लागले. बघता बघता भरू लागले. मोत्यासारख्या दाण्याची कंस ही लगडली. शेतकरी आनंदित झाला. शेतकरी आनंदित झाला, पण परत चिंतेत पडला. आपण शेतात तर गेलो, मोत्यासारख्या दाण्याची कंस ही लगडली, पण यवनांची टोळधार कधी येईल? उभ्या पिकात नंगा नाच घालेल, उभं पीक नैसनाभूत करेल, सांगता येत नाही. चिंताग्रस्त शेतकरी परत राजांकडे गेला. सांगता झाला, राजा,
राजा तुमच्या सांगण्यावरून आम्ही घरात तर गेलो, तुमच्या सांगण्यावरून आम्ही गावात तर आलो, तुमच्या सांगण्यावरून आम्ही पेरणीही केली, राजा मोत्यासारख्या दाण्याची कणस ही लगडली. पण राजा यवनांची टोळधार कधी येईल, उभ्या पिकात नंगा नाच घालेल, उभा पीक नसताना भूत करेल, हे सांगता येत नाही राजा. तसे शिवाजीराजे म्हणाले, तुमच्या मोत्यासारख्या दाण्यावर पाखरं बसून येत म्हणून तुम्ही काय करता? तसे शेतकरी सांगता झाला, काय नाही जी, बांधावर गोपण्या घेऊन उभा राहतो. तसे राजे म्हणाले, असं तर मग आताही तेच करा. शेतकऱ्याला मंत्र मिळाला. दुसऱ्या दिवशी शेतकरी बांधावर गोपण्या घेऊन उभा राहिला आणि बघता बघता दुरून धुळीचे लोट दिसू लागले. आली यवनांची टोळ धार आली. तसा शेतकरी सावध झाला. हातातल्या गोपण्या भिरभिरल्या, गोपण्यांमध्ये दगडा भिरभिरली आणि धाड आदळू लागली. रक्ताच्या चिकांड्या वादळ उठू लागली, वावटं उठू लागली. आणि बघता बघता कळालं, वादळ थांबलीत, वावटं थांबलीत. शेतकरी आनंदित झाला. धावत राजांकडे गेला. राजाने सांगता झाला, राजा पिकं सुरक्षित राहिली तुझी. तसे राजे म्हणाले, आता जशी पिकं सुरक्षित राहण्यासाठी उभा राहिलास, तशी माती सुरक्षित राहण्यासाठी उभा राहा. आणि कालपर्यंत पिकाची राखण करणारा शेतकरी आज मातीची राखण करायला धारकरी म्हणून उभा राहिला. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे अर्धा वेळ मातीत राबायचं आणि अर्धा दिवस ज्या मातीत राबलोय त्या मातीच्या रक्षणासाठी उभं राहायचं. एक दिवस जिजाऊ माँसाहेब लाल महालात राहायला गेला. तिथे राहत असताना शेतकऱ्यांची एक चिंताग्रस्त परिस्थिती त्यांना दिसली. ती म्हणजे की शेतकऱ्यांच्या पिकाची जनावर नासधूस करतात. एक दिवशी शेतकरी चिंताग्रस्तीत होऊन माँसाहेबांकडे आला. माँसाहेबांना म्हणाला, माँसाहेब जनावर पिकात आच्छाद मांडतात, अख्खं पीक नसताना भूत करतात ती, माँसाहेब काहीतरी करा. माँसाहेबांना कळून चुकलं. पिकं सुरक्षित राहिली तर शेतकरी सुरक्षित राहील. माँसाहेबांनी मग दुसऱ्या दिवशी माँसाहेबांच्या एक विलक्षण बुद्धीतून एक विलक्षण युक्ती बाहेर पडली. माँसाहेबांनी गावागावात दवंडी दिली की जो कुणी पिकांमध्ये आच्छाद मांडणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करील त्याला सोन्याचं कड दिलं जाईल. आणि पिकांमध्ये आच्छाद मांडणाऱ्या अख्खं जनावर आणायची गरज नाही, फक्त शेपटी दाखवायला आला तरी चालेल. दुसऱ्या दिवशी गावागावातनं रांगडी पोरं बाहेर पडायला लागली. रात्रभर शेताचा पहारा करायला लागली. एखादं जनावर खुसपटताना दिसलं की त्याच्या मुसक्या आवळायला लागली आणि त्याची शेपटी माँसाहेबांना घेऊन यायला लागली. एका दगडात 2 पक्षी मारले माँसाहेबांनी. पहिलं, जनावरांपासून पिकाचं संरक्षण झालं आणि दुसरं, स्वराज्यासाठी आवश्यक असणारी तगडी जिगरबाज पोरं माँसाहेबांना आपोआप भेटायला लागली. एक दिवस रात्री 1:30-2चा प्रहर होता. लाल महाल शांत निद्रिस्त झाला होता. अचानक लाल महालाबाहेर 5-6 पोरांचा गलका ऐकू आला. त्या 5-6 पोरांमध्ये एका पोराच्या हातात एक भलं मोठं रानगव्याचं धड होतं. पहारेकरांना विचारलं, काय रे, काय झालं? तसं एक पोरग झरदिशी पुढे येऊन म्हटलं, माँसाहेबांनी भेटायचं होतं. पहारेकरी म्हणाला, का र? तसं ते पोरग म्हणालं, माँसाहेबांनी दवंडी दिलती नव की जो कुणी पिकांमध्ये आच्छाद मांडणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल. हे काय, जनावर घेऊनच आलो नव? तसा पहारेकरी म्हणाला, अरे पण उद्या ये की, माँसाहेब आता झोपल्यात. तर पण ते पोरग ऐकायला तयार नाही, म्या माँसाहेबांनी भेटल्या बगर जाणार नाही. पण एवढा सगळा गलका ऐकून माँसाहेब स्वतः जातीनं हजर झाल्या. विचारलं, काय गडबड रे? तसं एक पोरग झरतीशी पुढे झालं. माँसाहेबांना म्हणालं, माँसाहेब तुम्ही म्हटलं होतं ना की जो कुणी पिकांमध्ये आच्छाद मांडणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल. हे काय, जनावर घेऊनच आलो ना? तशा माँसाहेब म्हणाल्या, अरे पण मी इतकंही सांगितलं होतं की अख्खं जनावर आणायची काही गरज नाही, नुसती जनावराची शेपटी आणली तरीही चालेल. तसं ते पोरग खाली मान घातली आणि त्याबरोबर म्हटलं, माँसाहेब ध्यानातच नाही राहिलं बघा. तसा माँसाहेब म्हणाल्या, आणि काय रे, सकाळी आला असतास तर तुला आम्ही सोन्याचं कडं दिलं नसतं. तसं ते पोरग स्तब्ध उभं राहिलं. त्या पोराच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू निघू लागले. त्या पोराला हुंदका फुटला. हुंदका आवरत ते पोरग म्हणालं, माँसाहेब सोन्याचं कडं मिळावं म्हणून नाही आलो माँसाहेब
तुमच्या पाठीची थाप माझ्या डोक्यावर पडावी ना म्हणून आलो मासाब. मासाब तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर पडली ना की 10 हत्तीचं बळ येतं मासाब. मासाब खाली बसल्या. त्या पोराला कुशीत घेतलं. त्या पोराचे अश्रू पुसले आणि सांगितलं, नाव काय रे तुझं? तसं ते पोरग म्हणालं, ताना. तानाजी मालुसरा, उंबरठा गावचा जी. आणि त्या दिवसापासून तानाजी जो मासाहेबांचा झाला ना तो मरेपर्यंत मासाहेबांचा राहिला. खर तर शिवाजी हे नाव कधीतरी तुम्ही उलट वाचा. काय तयार होतं? जीवाशी. जो राजा हयातभर आपल्या जीवाशी खेळत आला त्याचं नाव शिवाजी. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि सगळ्यात मोठं कौतुक कर मासाहेबांचं आहे. एकुलतं एक पोरग आहे, मरणाच्या गोटात निघालंय. एखादी आई असती तर काय म्हटली असती, राजे एवढा वेळ दुसऱ्या कोणाला पाठवलं तर नाही का चालणार? नाही, एकुलतं एक तुम्ही. तुम्हालाच काय झालं तर मग आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचं? नाही. उलट राजे जेव्हा आशीर्वाद घेण्यासाठी आले तेव्हा मासाहेब म्हणाल्या, राजे राजे जा, आम्हाला खान हवाय राजे. राजे खानाचा हिसाब चुकता करूनच या. तेव्हा शिवाजी महाराजांना वाटलं की खान बलाढ्य. यदा कदाचित आपण खानाच्या तावडीतून नाहीच वाचलो तर. तसे राजे मासाहेबांना म्हणाले, मासाब कदाचित आम्ही परत नाही चाललो तर. तशी कडाडली सौदामिनी, अरे नाही चालात तर हिजीजाऊ समजून जाईल की हिजीजाऊ पहिल्यापासूनच निपुत्रिक होती म्हणून. पण राजे आमच्या काळजीनं तुम्ही घुटमाळता कामा नाही. राजे निघा, मेलात तरी चालेल. असे होते जिजाऊंचे संस्कार. शिवबाग घडला ना तो या संस्कारातून. आज परिस्थिती बदलली. आज आमची आई मुलाला बसस्टँडवर सोडायला जाते. शाळेची सहल असते, बसपर्यंत सोडायला जाते. आई म्हणते मुलाला, बाळ मधल्या सीटवर बस. हा, बाळ म्हणतो का? नाही, पुढून कोणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागून कोणी ठोकलं तरी तू सुरक्षित. बाळ तू जगला पाहिजे. आमच्या आयांची धडपड ही पोरांना जगवण्यासाठी. अरे पण जिथं पोरं जगवण्यासाठी तयार केली जातात ना तिथं पोरं खूप लवकर मरतात. आणि जिथं पोरं मरण्यासाठी तयार केली जातात तिथं पोरं मेली तरी पुरून उरतात. हा शिवचरित्राचा सिद्धांत आहे. एक आईबाप होते दादांनो. नवरा बायको होते. त्यांनी आयुष्यभर पैसा कमवायचं केलं. आयुष्यभर त्यांनी पैसा कमवला. पोरांना परदेशात पाठवलं आणि म्हातारपणी त्याच पोरांना पत्र पाठवायचं चालू केलं. पोरांना पत्र पाठवायचे की बाळांनो या, आता तरी या आम्हाला भेटायला. पण पोरांचं पत्र दुसरं काही येत नव्हतं. एक दिवस त्या पोरांची आई मरते. तेव्हा तो बाप त्या पोरांना पत्र लिहितो की पोरांना आता तरी या रे, आता तुमची आई मेली, आता तरी या. तेव्हा त्या पोरांमधलं धाकटं पोरग येतं. ते पोरग आईचा अंतिम संस्कार करतं आणि परत जायला निघतं. तसा बाप म्हणतो, बाळ अरे आईचं दशक्रिया विधी तरी करून जाय. तसं ते पोरग म्हणतं, बाबा आईचं वृत्तपत्रात फोटो द्या, खाली शोकाकुल म्हणून आम्हा 2 भावांची नावं टाका, गावाला गोडधोड जेव घाला. आणि ते पोरग त्या बापाच्या हातावर 50,000 रुपये टेकवतं. तसा बाप म्हणतो, बाळा का रे, आईनं 9 महिने तुला तिच्या पोटात ठेवलं. आईनं त्या पोटाचं भाडं कधी मागितलं का? नाही. आईनं तुझी कितीतरी दिवस टाळू भरली. त्या टाळू भरलेल्या तेलाचे तुझ्याकडे पैसे मागितले का? नाही. मग आज तू पैशांचा हिशोब द्यायला लागलायस. तेव्हा ते पोरग म्हणतं, बाबा आपल्या शेजारच्या शिंदेंनी पहिल्यांदा व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवला होता लहानपणी. बाबा तेव्हा तुम्हाला म्हटलं, बाबा व्याख्यान ऐकायला चला. बाबा तुम्ही व्याख्यान ऐकायला नाही आला, टीव्हीवर चॅनल बदलत बसला. बाबा माझं पहिल्यांदा व्याख्यान होतं. बाबा तुम्हाला म्हटलो मी, बाबा माझं व्याख्यान ऐकायला चला. बाबा तुम्ही नाही आलात. बाबा माझा पहिला क्रमांक आला होता शाळेत. बाबा तुम्हाला म्हटलो, बाबा माझ्या सत्कार सोहळ्याला चला. बाबा तुम्ही नाही आला. बाबा आज माझ्याकडे काय नाही, आज माझ्याकडे सगळं, पण बाबा तुम्हाला वेळ द्यायला मला टाइम नाहीये. तुम्हाला वेळ द्यायला टाइम नाहीये. मुलगा घडतो ना तो संस्कारातून. आज म्हणतात लोक राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. पण राजे जन्माला येण्यासाठी ना जिजाऊ जन्माला यायला हवी आणि जिजाऊने आपल्या पोरांवर तसे संस्कार करायला हवे.
आणि मग कळलं मावळ्यांना की राजे आपल्यासाठी मरायला तयार आहेत, राजे आपल्यासाठी झगडायला तयार आहेत, राजे आपल्यासाठी लढायला तयार आहे. अरे राजे आपल्यासाठी लढायला तयार आहेत, राजे आपल्यासाठी मरायला तयार आहेत, तर मग आपण का नाही. आणि मग झाल्या स्पर्धा सुरू. तानाजी म्हणायचा, राज मला इडा द्या, म्या जातो राज, म्या लढतो, म्या मारतो राज. तसा बाजी म्हणायचा, आर तान्हा आम्ही हाय ना अजून इथं, ते काय ना राज तुम्ही मला इडा द्या, म्या जातो, म्या लढतो, म्या मारतो राज. तसा यसाजी म्हणायचा, ओ बाजी आम्ही हाय ना अजून इथं, ह्यो डाव आपला, राज मला इडा द्या, म्या जातो, म्या लढतो, म्या मारतो राज. अरे अनेक राजांनी जलदुर्ग उभा केले, अनेक राजांनी गिरिदुर्ग उभा केले, पण माझ्या शिवाजी राजाने नरदुर्ग उभा केला. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. माणसं मरायला तयार झाली, मरायला. असा पहिला काळ असेल की जिथं माणसं मरण्यासाठी स्पर्धा करतात, मरण्यासाठी. राजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं, राजांनी श्रींचं राज्य निर्माण केलं, राजांनी देव गुणात बघितला, राजांनी देव माणसात बघितला, राजांनी देव स्त्रियांमध्ये बघितला, राजांनी देव रयतेमध्ये बघितला. आज परिस्थिती बदलली. आज आपण देव कुणामध्ये बघतो, देव दगडामध्ये बघतो, देव मूर्तीमध्ये बघतो, पण देव माणसामध्ये नाही बघत. एक माणूस असतो दादांनो, माणूस असतो, लखोट देवाची भक्ती करतो तो. म्हणजे सकाळी 5:30 पासून उठतो ते 8:30 पर्यंत ते देवासमोर बसलेला असतो. दिवसभरातून कितीतरी वेळा तो त्या देवाचं नाव घेतो. एक दिवस त्यांच्या गावचं मंदिर करायचं असतं, त्या मंदिराला वर्गणी द्यायची असते. तेव्हा त्या माणसाकडे पैसे नसतात, कारण तो माणूस बिचारा गरीब असतो. मग शेवटी देव विचार करतो की हा आपला एवढी भक्ती करतो, आपल्याला एवढा वेळ देतो, मग आपण याला थोडेफार पैसे देऊया. देव त्याच्या घराच्या एका कोणामध्ये ना एक 500ची नोट ठेवतो. तो माणूस ती नोट बघतो, देवाला धन्यवाद देतो, देवा धन्यवाद, मला तू 500ची नोट दिली, आता मी वर्गणी गोळा करतो. तो माणूस निघतो वर्गणी गोळा करायला. वाटेमध्ये त्याला एक भिकारी दिसतो, ओरिजिनल भिकारी बर का, नाही डुप्लिकेट भिकारी पण खूप असतात, ज्यांचे बंगले राहत्या, बँक बॅलन्स राहतो, पण हा ओरिजिनल होता. ते ओरिजिनल भिकारी तो भेटतो, हात जोडतो, मला थोडे पैसे द्या, मला खायला द्या काहीतरी. तो माणूस विचार करतो की अरे आपल्याकडे 500चीच नोट आहे, याला द्यायची की वर्गणी भरायची. तो माणूस म्हणतो नाही माझ्याकडे पैसे नाहीत, आणि तो माणूस पुढे निघून जातो. हा प्रसंग ऐकल्यावर किती भारी वाटतं ना. काय माणूस होता, त्यानं देवासाठी एवढं केलं, त्यानं 500 रुपये त्या भिकाऱ्याला नाही दिले, त्या देवाला दिले. पण एक लक्षात घ्या, तो जो देव होता ना, तो दुसरा तिसरा कोणी नसून, तो जो भिकारी होता तो दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः देव होता. म्हणजे आपण त्या माणसानं देवाची भक्ती केली, त्या माणसानं देवावर श्रद्धा ठेवली, पण तो माणूस देव ओळखायला चुकला. आपणही तेच करतो. आता आपल्या गावात एवढं मोठं मंदिर झालं, आनंदाची गोष्ट आहे. पण मला सांगा, आपल्या गावात असा एकतरी दवाखाना आहे का की जिथं एखाद्याला हार्ट अटॅक आला किंवा एखाद्याला मोठा आजार झाला तर त्याला उपचार करता येतील? आपल्या गावात धरण झालं, चांगली गोष्ट आहे. पण मला सांगा, आज आपल्या महिलांच्या प्रत्येकाच्या घरी नळ आहेत का? सकाळी सकाळी त्या महिला तिकडे हापशीवर जातात, 3-3 हंडे पाणी वाहतात, तिकडनं घेऊन येतात. आज आमच्या गावातल्या पोरांना चांगले मार्क नाही पडती, दोष पोरांनाच दिला जातो. पण मला सांगा, आपल्या गावात 12वी पर्यंत शाळा असती तर आज 7वी नंतर प्रत्येक पोराला तिकडे बसमध्ये जावं लागतं. बसायला जागा भेटली तर ठीक, नाहीतर त्या खडखडीमध्ये 1 तास उभं राहायचं, शाळेत उतरायचं, परत तिकडे बस स्टँडवर जायचं, परत बसायला जागा भेटली तर ठीक, नाहीतर त्या खडखडीमध्ये 1 तास उभं राहायचं, घरी यायचं आणि काय करायचं? झोपून घ्यायचं. काय करणार? आमची अभ्यास करण्याची मनस्थितीच राहत नाही. असो, शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं, शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य उभं केलं, पण त्या राज्याचं नाव त्यांनी शिवराज्य नाही ठेवलं. नाही ठेवलं असतं तरी आम्हाला आनंदच झाला असता, पण नाव काय ठेवलं? स्वराज्य. स्व म्हणजे माझं राज्य. इथं उगवलेला कुणीही या राज्याचा उल्लेख करावा. काय? स्वराज्य, माझं राज्य. आणि मग माझं आहे ना, मलाच झगडलं पाहिजे, मलाच झुंजलं पाहिजे, मलाच लढलं पाहिजे, ही उणीव प्रत्येकामध्ये निर्माण झाली. आणि मग माणसं स्वराज्यासाठी मरायला तयार झाली. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आज मला सांगा, आपल्या घरातल्या लाईट ट्यूबला आपण कधी दगड मारतो का? नाही. पण मला सांगा, आज आपल्या ज्या रस्त्यावरच्या लाईट ट्यूब आहे, ती एक तरी लाईट ट्यूब आपण धडावर ठेवतो का? नाही. मला सांगा, आपण आपल्या
घरातली झाडं, आपल्या अंगणातली झाडं काय करतो त्यांची? रोज निगराणी करतो, रोज पाणी टाकतो त्यांना. आणि मला सांगा, दर पावसाळ्यात ग्रामपंचायत आपल्या रस्त्याच्या कडेला झाडं लावते, त्यांचं काय करतो आपण? त्यांना कुणी ना पाणी घालतं, त्यांना कुणी ना खतं घालतं, ती तशीच मरतात. का? कारण ते घरात बसलं झाड ते माझं आहे ना, आणि रस्त्यावरची ग्रामपंचायतीनं लावलेली झाडं ती माझी नाहीयेत. घरातली ट्यूब ती माझी ना, पण रस्त्यावरची ट्यूब ती माझी नाहीये. ज्या दिवशी ही रस्त्यावरची ट्यूब आणि ग्रामपंचायतीचं झाड माझं होईल ना, त्या दिवशी हा देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. महाराजांनी खान मारला. महाराजांनी अफजल खानाचा वध केला. किती वाजता केला? दुपारी 2 वाजता केला. महाराजांनी खानाचा वध केला. महाराजांचं सैन्य काय करतंय? खानाच्या सैन्याची जुळवाजुळव करतंय, खानाची सैन्याची जमवाजमव करतंय. खानाचे घोडे, हत्ती, उंट, तोफा सगळं गोळा केलंय. आणि रात्री 8:30 वाजता मराठी सैन्य तयार झालंय. आणि रात्री 11 वाजता हर हर महादेवचा गजर करून महाराज निघालेत. महाराज बघता बघता वाई प्रांतात आले. महाराजांनी वाई प्रांत काबीज केला. महाराज सातारा प्रांतात आले. महाराजांनी सातारा प्रांत काबीज केला. महाराज कोल्हापूर प्रांतात आले. महाराजांनी कोल्हापूर प्रांत काबीज केला. आणि 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळ्यावर भगवा फडकवला. विजयाचा एक उन्माद पुढच्या कैक लढतींसाठी प्रेरणा असतो. महाराजांनी अफजल खानाचा वध प्रेरणा म्हणून वापरला आणि 200 किलोमीटर 18 किल्ले एवढा प्रांत काबीज केला. विलक्षण नियोजन, काटेकोर नियोजन. पहिल्यांदा पोहोचलेत महाराज पन्हाळ्यावर. पहिल्यांदा आयुष्यात पन्हाळा पाहताय. पन्हाळ्याचे निसर्ग, पन्हाळ्याची झाडी, पन्हाळ्याची झुडपी सगळं महाराजांना भारावून टाकतंय. महाराजांनी पन्हाळ्यावर भगवा फडकवला आणि पन्हाळ्याच्या पायथ्यातल्या लोकांना कळालं स्वराज्य आलं, आपण स्वराज्यात आलो. आणि बस पन्हाळ्याच्या गावातली काही पोरं महाराजांना भेटायला निघाली. आपणही स्वराज्यात सामील व्हावं, आपणही लढावं, आपणही रयतेसाठी प्राण द्यावे. त्याच पोरांमध्ये पन्हाळ्याच्या नेबापूर गावचं एक पोरग होतं. त्याचं नाव दादांनो शिवा काशीद. म्हणजे नावही महाराजांसारखंच, दिसायचंही महाराजांसारखाच, मिशी ठेवणार महाराजांसारखी, दाढीचा कट महाराजांसारखा, अरे चालला राजांसारखा, बोलला राजांसारखा, डोक्यात एकच नाग, जगावं तर वाघासारखा, लढावं तर शिवबासारखं. दुसरं सुचतच नव्हतं त्याला. महाराज 1 डिसेंबरला त्याला भेटतायत. या दोघांची भेट 1 डिसेंबरला होतीये आणि पन्हाळ्याला वेढा पडतोय फेब्रुवारीमध्ये. नेताजी पालकरनं हल्ला केला पण वार फुका गेला. नेताजीला माघार घ्यावी लागली. आणि मग महाराजांना कळालं शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि मग महाराजांनी बोलावणं धाडलं नव्यानं गावात आलेला, नव्यानं ओळख झालेला, हुबहूब आपल्यासारखं दिसणारा शिवा काशीदला. शिवा येता झाला. राजाने म्हणाला, राजा बोलावणं धाडलं जी. तसे राजे म्हणाले, होय शिवा. शिवा शिवा आम्ही असं ऐकू नये की तू हुबहूब आमच्यासारखा दिसतोस, हुबहूब आमच्यासारखं बोलतोस. शिवा शिवा आज आम्हाला प्रत्यक्ष बघायचंय. आणि हुरपला शिवा लगोलग आत गेला. राजांचा वेश धारण केला. राजांचा जिरेटोप मस्तकावर चढवला आणि राजांसारखाच मिशीला पीळ मारत राजांच्या सामने आला. राज कसं दिसतो जी? तसे राजे म्हणाले, शिवा अरे शिवा आम्ही आमचं रूप आरशात पाहतोय असा भास होतोय शिवा. तसे शिवा म्हणाला, राज राज असं व्हय, म्हणजे ती सिद्धी बी मला ओळखायचं नाही. आणि निस्तब्ध झाले राजे. शिवा शिवा अरे तुला कसं कळलं आम्ही आमचं रूप घेऊन तुला सिद्धीच्या विख्यात पाठवणार ते. तसे शिवा काशीद म्हणाला, राजा इतक्या दिवस तुमच्या संगती राहिलोय, तुमच्या काळजाची ठोकबी काय सांगतात ना राजा ते कळतं आम्हासनी. राजा द्या की इडा, राजा जातो की, राजा लढतो की, राजा भिडतो की जाऊन त्या सिद्धीला. आणि बस शिवाजी महाराज झरदिशी पुढे झाले. शिवा काशीदला एक मिठी मारली आणि शिवाजी राजांच्या डोळ्यातला एक अश्रू शिवाच्या पाठीवर पडला. अशी कौतुकाची थाप ना कधी कुणाच्या पाठीवर पडलीच नव्हती. ते भाग्य फक्त शिवाच्या वाटेला आलं, फक्त शिवाच्या. 2 पालख्या तयार झाल्या दुसऱ्या दिवशी. एक होती शिवाजी महाराजांची, एक होती शिवा काशीदची. शिवाजी महाराजांनी सिद्धीला पत्र लिहिलं की आम्ही तुमच्या भेटीस येत आहोत म्हणून. आणि सिद्धी जौहरनं तो वेढा ढिला केला. याचाच फायदा घेऊन महाराजांची पालखी वेढातून निसटून गेली आणि इकडं शिवा काशीदची पालखी ही सिद्धीच्या भेटीला गेली.
महाराजांची पालखी शामियानाकडे आली. तसा सिद्धी बाहेर आला. पालखीचा पडदा सरकला. आस्ते कदम राजे शिवराय उतरले. राजे शिवराय सिद्धीसोबत चालू लागले. पण त्याच वेळेस राजांवर 2 संशयी डोळे रोखलेली होती. राजे शिवराय सिद्धीसोबत चालू लागले. आता राजे शिवराय शामियानाच्या आत पाय ठेवणार. तोच ती संशय डोळे पुटपुटली. ये शिवाजी नाही हो सकता. आणि चौथाला सिद्धी म्यानातली तलवार लखलखली, ठेवली शिवाच्या गर्दनेवर आणि विचारला, सच बता तू ही है शिवाजी? आणि कडाडला शिवा, अरे हा मैं ही हूँ शिवाजी. सिद्धीनं परत विचारलं, अरे सच बता तू ही है शिवाजी? आणि शिवा परत म्हणाला, अरे हा मैं ही हूँ शिवाजी. आणि मग ती सिद्धी जौहर त्या 2 संशयी डोळ्यांकडे गेला आणि विचारलं की कैसे कह सकते हो कि ये शिवाजी नहीं हो सकता? तसे ते 2 संशयी डोळे होते फाजल खानाचे. अफजल खानाचा मुलगा फाजल खान म्हणाला, हुजूर मैंने देखा है शिवाजी को. अफजल खानाच्या वधाच्या वेळेस ना बघितलंय मी शिवाजी राजांना. त्यावेळेस झालेल्या झटापटीमध्ये ना शिवाजीच्या मस्तकावर एक वाराची खून झालेली आहे. हे जर खरे शिवाजी असतील तर यांच्या मस्तकावर ती वाराची खून असायलाच हवी. आणि चौथालेला सिद्धी गेला शिवाकडं. समशेरीनं तो जिरेटो फटकवला. मस्तकावर वाराची खून नव्हती. शिवा सापडला आणि बस समशेर चालली. रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या. सिद्धी जौहर म्हणाला शिवाला, मरने से पहले आखिरी बार पूछ रहा हूँ, सच बता तू ही है शिवाजी? आणि कडाडला शिवा, अरे जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आलेलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काय कमी आहे का? अरे माझ्या राजाची छाती तुला फोडता आली नाही. माझ्या शिवाची छाती तुला फोडता आली नाही. माझ्या राजाची पाठ तू काय फोडणार? सोडून दे ख्वाब. आमच्याच वाटेवर जाऊन आमच्याशीच मनमानी करणाऱ्याची आम्ही त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आमच्या वाटेवर परतत नाही ना. हा इतिहास आहे आमचा. आणि चालली समशेर. छाटलं शिवाचं मस्तक. रक्ताळा शिवा मातीत पडला आणि शिवा नावाचा अध्याय संपला. बस शिवा नावाचा अध्याय संपला आणि इकडे बाजीरावाचा अध्याय सुरू झाला. शिवाजी महाराज लगोलग निघालेत. अंधारी रात्र, पाऊस धो पडतोय तरी शिवाजी महाराजांचं सैन्य चालतंय. कारण शिवाजी महाराजांचं नेतृत्व बाजीप्रभू देशपांडे करतायत. इकडे सिद्धी जौहर चौथालेला तो शिवाजी महाराजांना सापडायला निघाला. बाजीप्रभूने सेना घेतली. अचानक सेना थांबली. बाजीप्रभू म्हणाला, आधी पायातल्या चपला काढून टाका. का? कारण पाऊस धो पडतोय, काळी रात्र आहे, कुठे पाय अडकता कामा नये म्हणून पायातल्या चपला काढून टाका. आणि आपल्या राजासाठी त्या सैन्यानं पायातल्या चपला काढून टाकल्या. अरे काळी रात्र आहे, धो पाऊस पडतोय, वाटेत काटे आहेत, वाटेत दगड आहेत, अरे चिखल आहे, सगळ्या रक्ताच्या चिकांड्या उडताय, सगळा पाय रक्ताळ होतोय रे सैन्याचा, अख्खा चिखल रक्ताळ होतोय. पण तरी सैन्य थांबायला तयार नाही. का? माझ्या राजाला सुखरूप विशाळगडावर पोहोचवायचं. बाजीप्रभू देशपांडे मसाईच्या पठारावर आला आणि पालखी थांबवली. पालखी थांबवा. तसे राजे खाली उतरले. बाजीप्रभूंना म्हणाले, बाजी काका काय झालं? पालखी का थांबवली? तसे बाजी काका म्हणाले, राजे दोघं जाऊन काही फायदा नाही. राजे त्यापेक्षा एक काम करा, निम्मी बांधल सेना घेऊन तुम्ही पुढे जा, निम्मी बांधल सेना घेऊन आम्ही पुढे राहतो. आणि त्यावेळेस बाजीप्रभू एक वाक्य बोलले. ते वाक्य बखरीमध्ये नोंद आहे दादांनो. ते वाक्य नीट ऐका. बाजीप्रभू म्हणतात, राजे निम्मे सैनिक घेऊन तुम्ही पुढे जा, निम्मे सैनिक घेऊन आम्ही मागे राहतो. राजे मारिता झुंजिता मारितो. आमच्या पोराबाळांना सांभाळायला आमचा राजा समर्थ आहे. काय बोलले बाजी काका? आमच्या पोराबाळांना सांभाळायला आमचा राजा समर्थ आहे. आणि त्यावेळेस राजे म्हणाले, नाही बाजी काका तुमच्या थकल्या खांद्यावर स्वराज्य सोपवायला आम्ही राजे नाही झालो बाजी काका. गेलो तर दोघे जाऊ, मेलो तर दोघे मरू बाजी काका, पण तुम्हाला इथं थांबू देणार नाही मी बाजी काका. तेव्हा बाजी काका म्हणाले, राजे वडीलकीच्या नात्यानं सांगतोय, राजे निघा. राजे पंढरपूरच्या विठ्ठलाबरोबर त्याच्या भक्तांचं नाव जोडलं जातं. राजे तुमच्या बरोबर माझं नाव जोडल्याची ही शेवटची संधी राजे हिरावून घेऊ नका. राजे निघा. राजे लाख मेले तरी चालते, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. राजे निघा.
तसे शिवाजीराजे म्हणाले, बाजी काका आम्ही लगोलग निघतो, विशाळगडावर गेल्यावरती तोफांचा बार करतो, बाजी काका तुम्ही लगोलग लढाई सोडून विशाळगडाकडे यायचं. बाजी काका म्हणाले, राजे निघा, सिद्धीचं सैन्य येतंय. राजे निघाले, पालखी दिली तशीच टाकून राजांनी घोड्यावर मान टाकली आणि राजे विशाळगडाकडे निघाले. इकडे बाजी काका, तिकडे सिद्धी जव्हारचं सैन्य आलं. ते सैन्य बाजीवर तुटून पडलं. बाजीच्या हातात 2 शमशेरी सपसप 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 चालू लागल्या. अरे माझा एक बाजी कितीतरी जणांच्या कत्तली करू लागल्या. रक्ताचा पूर वाहू लागला, प्रेतांचे ढीग पडू लागले. माझा शिवाजी राजा म्हणायचा, आमचा एक एक सैनिक 100 जणांना भारी आहे. अरे माझा एक बाजी इथे 500 जणांना भारी पडत होता. सिद्धीने हे शौर्य बघितलं, सिद्धीने हे धाडस बघितलं आणि सिद्धीला कळालं की मराठी सैन्य नेमकं असतं तरी कसं. आणि त्या सिद्धी जव्हारनं नावातच जहर आहे बघा, त्या जव्हारनं एक जहरी चाल टाकली. सिद्धी जव्हारनं एक सैनिक घेतलं, तर घोडखिंडीच्या पठारावर पाठवलं. त्याला सांगितलं, ही खासणीची बंदूक घे. त्या खासणीच्या बंदुकीनं त्या बाजीवर नेम धर. ते सैनिक गेलं वर घोडखिंडीच्या पठारावर, त्यानं खासणीची बंदूक घेतली. ती खासणीच्या बंदुकीनं लपून बाजी प्रभूवर वार केला. ती गोळी सप 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 करत आली आणि बाजी प्रभूच्या काळजात घुसली आणि आभाळा एवढा माझा बाजी मातीत पडला. पण माझा राजा अजून विशाळगडावर पोहोचायचा आहे, माझा राजा अजून विशाळगडावर पोहोचायचा आहे. तोफेचे बार व्हायचे म्हणून बाजीची शमशेर थांबली नव्हती. बाजी रक्ताळा बाजी तसाच उठला आणि शमशेर चालवू लागला. इकडे विशाळगडाकडे महाराज पोहोचलेत, पण विशाळगडाला पहिल्यांदाच वेढा पडलाय. तो वेढा कुणी पाडलाय? आपल्याच फितूर मराठी लोकांनी पाडलाय. राजे म्हणाले, अरे बाजूला व्हा रे, खुलेआम मारले चाल, ही वेळ युद्ध करण्याची नाही, बाजूला व्हा. माझा बाजी तिकडे प्राण अडकून रे, अरे बाजूला व्हा. पण मराठी सैन्य ऐकायला तयार नाही. राजाने काढली शमशेर, सपासप राजा कत्तली करू लागला. प्रेताचे ढीग त्यांना विशाळगडाच्या पायथ्यावर ठेवले आणि राजा निघाला. गडावर गेला. मावळ्यांना म्हणाला, अरे कोणी मशाल द्या रे, मशाल द्या, माझं बाजी तिकडे प्राण अडकून रे, मशाल द्या. मावळ्यांनी मशाल दिली. ती मशाल राजांनी तोफेला लावली. तोफेचे 3 बार केले आणि इकडे त्या बारांचा आवाज बाजीच्या कानावर आला आणि बाजीने श्वास सोडला. माझा बाजी त्या घोडखिंडीची पावन खिंड करून गेला. माझा बाजी त्या घोडखिंडीची पावन खिंड करून गेला. अरे सह्याद्रीत सूर घुमतो वारंवार, शौर्य गाजवून गेली मर्द मराठ्यांची तलवार. खर तर आशिया खंडातलं सर्वात मोठं राज्य म्हणजे औरंगजेबाचं राज्य आणि आशिया खंडातलं सर्वात छोटं राज्य म्हणजे माझे शिवबाचं स्वराज्य. म्हणजे औरंगजेबाच्या राज्याचा विस्तार केवढा तर काबूल पासून कंधार पर्यंत, गंगेपासून यमुनेपर्यंत एवढा त्या राज्याचा विस्तार आणि अवघ्या 6.5 जिल्ह्यांपुरतं मर्यादित माझ्या शिवबा राज्याचं स्वराज्य. औरंगजेबाच्या हाताखाली 14,000 सरदार. त्या 14,000 सरदारांच्या प्रत्येक सरदाराच्या हाताखाली 50,000ची फौज. म्हणजे 14,000 गुणिले 50,000 एवढं जर केलं तर एवढं प्रचंड त्या औरंगजेबाचं सैन्य आणि माझ्या राजाचं सैन्य गोळा केलं तर भरेल कसं बस 50,000. औरंगजेबाचं एका वर्षाचा वार्षिक महसूल किती तर 350 कोटी आणि माझ्या राज्याचा एका वर्षाचा वार्षिक महसूल गोळा केला तर भरेल कसा बसा 1,000 कोटी रुपये. म्हणजे औरंगजेब मनभर, स्वराज्य कणभर. मग हा मनभर औरंगजेब हे कणभर स्वराज्य चिरडायला का टिपलाय? त्याला स्वराज्य संपवायचंय, त्याला स्वराज्य उद्ध्वस्त करायचंय, स्वराज्य नैस्तनाभूत करायचंय. अरे पण स्वराज्यच का? तिकडे अफगाणिस्तानचा अब्दाली तसाच आहे, विजापूर तसाच आहे, आदिलशाही तशीच आहे, कुतुबशाही तशीच आहे. ती घे ना, अब्दाली घे, आदिलशाही घे, कुतुबशाही घे, निजामशाही घे, स्वराज्यच का? याचं उत्तर औरंगजेब आपल्या मृत्यूपत्रात लिहितो. तो म्हणतो, अफगाणिस्तानचं राज्य हे अब्दालीचं आहे, इराणचं राज्य हे शानबागचं आहे, विजापूरचं राज्य हे आदिलशाहीचं आहे. पण स्वराज्य हे कुणा राजा सुलतान सम्राटाचं नसून ते इथल्या रयतेचं आहे. आणि जिथं रयतेचं राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधीच मागं पुढं बघत नाही.
असं असं कर्तृत्व होतं माझ्या राजाचं. अरे दुश्मन सुद्धा माझ्या राजाचं कौतुक करून जायचा, एवढं मोठं माझ्या राजाचं कर्तृत्व. महाराज दक्षिण दिग्विजयानंतर निघाले. दक्षिण दिग्विजय करून महाराज कर्नाटकात आले. महाराज कर्नाटकात थांबले. त्या कर्नाटकामध्ये ना बेलवाडी नावाचं एक ठाणं आहे. सावित्रीबाई देसाई नावाची ठाणेदारी तिथं राज्य करते. नवरा आदिलशाहीत युद्धात वारला म्हणून सगळा त्या ठाण्याचा कारभार ती सावित्रीबाई देसाईनच बघायची. आमचा दादोजी नावाचा सरदार, त्याला वाटलं आता सगळं जिंकत जिंकत आलोय तर हे बेलवाडी नावाचं ठाणंही जिंकू. बाई तर आहे, सहज पराभव करता येईल. दादोजीनं काही मोजकं सैन्य घेतलं आणि त्या बेलवाडी नावाच्या ठाण्यावर हल्ला केला. पण बाई मोठी चिवट आणि जिद्दीची, तिनं दादाजीचा सपशेल पराभव केला. एका बाईच्या हातून आपला पराभव ही जर महाराजांना कळालं तर आपली खैर नाही. म्हणून बाजीप्रभू दादोजीनं परत प्रचंड सैन्य घेतलं आणि त्या बेलवाडी नावाच्या ठाण्यावर हल्ला केला. यावेळेस मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. सावित्रीबाई देसाईनीला दादोजीनं विजयाच्या उन्मादात गिरफ्तार केलं. सावित्रीबाई जायला निघाली. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, परत माघारी आली आणि तिनं आपलं तान्हं बाळ आपल्या सोबत घेतलं दादांनो आणि म्हणाली आता चला, आता चला. सावित्रीबाई देसाई महाराजांच्या सामने आली. आता राजा आपल्याला शिक्षा सुनावणार, राजा आपल्याला सजा फरमावणार, राजा आपल्याला शिक्षा देणार. त्या अगोदर सावित्रीबाई झडतीशी पुढे झाली. तिनं राजाच्या मांडीवर आपलं तान्हं बाळ ठेवलं आणि ते बाळ ठेवून ती सावित्रीबाई देसाई म्हणाली मी तुमची गुन्हेगारी नाही, मी तुमची गुन्हेगारी नाही, काय शिक्षा द्यायची ती मला द्या. यात माझ्या तान्ह्या बाळाचा काही दोष नाही, त्याला शिक्षा नको. तसे राजांनी स्मित केलं. चिटणीसाला इशारत केली. चिटणीसानं एक दुधाची वाटी आणली. त्या दुधाच्या वाटीनं त्या महाराजांनी त्या बाळाला चमच्यानं दूध पाजलं. दूध पाजून झाल्यावर महाराज हसत म्हणाले त्या सावित्रीबाई देसाईनीला, हा जो मांडीवर बसलाय ना तो आमचा भाचा आहे. अरे हा आमचा भाचा आहे म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाल्यात. मग मला सांगा कोणता भाऊ बहिणीला सजा फरमावतो, कोणता भाऊ बहिणीला शिक्षा देतो, कोणता भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो? दादोजी यांना यांचं राज्य परत द्याच, पण आमच्याकडून चोळी बांधण्यासाठी याच्या वतनाची ही व्यवस्था करा. आणि हा आमचा भाचा आहे ना, याच्याही वतनाची व्यवस्था करा. सावित्रीबाईला काही समजे ना, कसा राजा? अरे मला शिक्षा द्यायचं राहिलं बाजूला, पण हा राजा मला चोळी बांधण्यासाठी नवीन राज्य देतो, माझं राज्यही मला परत देतो, माझ्या मुलाला भाचा मानतो, त्याच्याही वतनाची व्यवस्था करतो. धन्य ऐसा राजा होणे नाही. बस हा प्रसंग रायतेला लक्षात राहावा यासाठी या सावित्रीबाई देसाईंनी ना 3 शिल्प तयार केली. म्हणजे एकीकडे महाराज बसलेत, त्या महाराजांच्या मांडीवर त्यांना बाळ आहे, एकीकडे त्या महाराज चमच्यानं त्या बाळाला दूध पाजतायत आणि दुसरीकडे सावित्रीबाई देसाई उभी आहे. कधी कर्नाटकात गेला ना दादांनो, तर त्या कर्नाटकात धारवाड नावाचा जिल्हा आहे. त्या धारवाड नावाच्या जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे. ते यादवाड नावाच्या गावात मारुती मंदिर आहे. त्या मारुती मंदिरात ही 3 शिल्प आहे. कधी गेलात तर आवर्जून बघा. स्वराज्यामध्ये एकदा एका रांझ्याचा पाटील नावाचा एक माणूस होता. या पाटलानं अब्रू केली. या अब्रूच्या पायी त्याने एका स्त्रीची स्वराज्यामध्ये अब्रू लुटली. त्या पोरीनं अब्रूची लखतर झाली आणि त्या पोरीनं विहिरीत उडी टाकून आपला जीव दिला. दादांनो, महाराजांनी ही खबर कळाली तसे महाराजांनी आदेश दिला की ताबडतोब त्या रांझ्याच्या पाटलाला गिरफ्तार करा. आणि कांड्या मोडलेल्या अवस्थेत त्या रांझ्याच्या पाटलाला गिरफ्तार करण्यात आलं. महाराजांनी एक वार त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाले याला ताबडतोब याच्या हातापायांचा चौरंग करा, याचे 2 हात कलम करा, 2 पाय कलम करा, चौरंग करा याचा आणि चौकात बसवा त्याला. राजांनी जिजाऊंना विचारलं, मासाब दिलेली शिक्षा योग्य तरी की नाही? तशा मासाहेब म्हणाल्या, राजे हे पापच एवढं मोठं आहे की याला तुम्ही मृत्यू दंडच द्यायला हवा होता. मग याचा चौरंग करून याला चौकात कशासाठी बसवलं? तसे
राजे म्हणाले, होय मासाब, मासाब तुम्ही म्हणताय ते खरंय. अहो याचं पापच एवढं मोठं आहे की याला मृत्यूदंडच द्यायला हवा होता. पण मासाब आम्ही चौरंग करून याला चौकात याच्यासाठी बसवला की येणारे जाणारे लोक बघतील आणि त्यांनाही कळेल की स्वराज्यात एखाद्या स्त्रीवर हात टाकणाऱ्यांचा असा रांजाचा पाटील केला जातो. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. खरं तर शिवाजी महाराज शूर होते, शिवाजी महाराज वीर होते, शिवाजी महाराज धाडसी होते. पण त्याही पेक्षा शिवाजी महाराजांमध्ये एक गुण होता आणि तो गुण म्हणजे चारित्र्य संपन्न. आम्हाला खूप अभिमान वाटतो आज की आमच्या महाराष्ट्रामध्ये शिवाजीराजासारखा राजा जन्माला आला. पण खंत याच गोष्टीची वाटते दादांनो की आमचा राजा ना आम्हालाच कळाला नाही. आज शिवजयंतीच्या शिवपूर्वावरती त्याच मावळ्यांनी डॉल्बी डीजे लावायला चालू केलं. एकशीला जवान झाली, पिंकी पैसेवाली झाली, मुनी बदनाम झाली आणि आपल्याच आया बहिणीची लखतर दादांनो आपण गावच्या वेशीवरती टांगायला चालू केली. एक कवी एके ठिकाणी खूप छान म्हणतो. तो म्हणतो की वाईट वाटतं राजा या जगात जगावं लागतं, की वाईट वाटतं राजा या जगात जगावं लागतं. आपल्याच अब्रूची लखतर अब्रू राखण्यासाठी मागावं लागतं. राजा आया बहिणी कुणी राहिली नाहीत राजा इथं नाती. आया बहिणी कुणी राहिली नाहीत राजा इथं नाती. शासन करणाऱ्या तलवारींची राजा गंजून गेलाय पाती. आपलं ते पोरग आणि दुसऱ्याचं ते कार्ट म्हणावं लागतं की वाईट वाटतं राजा या जगात जगावं लागतं. वाईट वाटतं राजा या जगात जगावं लागतं. आज आपण काय नाही केलं. आज आपण शिवाजी महाराजांवर गुलाल उधळला, शिवाजी महाराजांना खांद्यावर घेऊन नाचलो, शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन नाचलो. पण आपण एक गोष्ट केली नाही, ती म्हणजे शिवाजी महाराजांना डोक्यात घेतलं नाही. शिवाजी महाराजांच्या काळात मला सांगा, शिवाजी महाराजांच्या काळात कधी शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन नाचलं जात होतं का? कधी शिवाजी महाराजांना खांद्यावर घेऊन नाचलं जात होतं का? कधी शिवाजी महाराजांना डॉल्बी डीजेवरती नाचवलं जात होतं का? नाही. शिवराज्यात काय केलं जात होतं? शिवराज्यात शिवाजी महाराजांना डोक्यात घेतलं जात होतं. आज सगळं केलं जात आहे. अरे शिवाजी राजाला डॉल्बी डीजेवरती नाचवलं जात आहे, शिवाजी राजाला खांद्यावर घेऊन नाचवलं जात आहे, अरे शिवाजी राजाला डोक्यावर घेऊन नाचवलं जात आहे. पण ती एक गोष्ट होत नाही, ती गोष्ट म्हणजे शिवाजी राजाला कोणी डोक्यात घेत नाही. ही सगळ्यात मोठी खंत आहे. आज मला सांगा, शिवजयंती आपण कशासाठी साजरी करतो? कोणी निर्माण केली ही शिवजयंती साजरी करण्याचं? कोणी प्रथमतः ही शिवजयंती साजरी केली? ती शिवजयंती साजरी केली लोकमान्य टिळकांनी. का केली? शिवाजी महाराजांना आनंद होतो म्हणून, की शिवाजी महाराजांच्या स्वप्नात आले होते की नाही माझी जयंती तर साजरीच होत नाही, तुम्ही साजरी करा माझी जयंती. नाही मग काय, लोकमान्य टिळकांनी शिवजयंती साजरी केली ती लोकांना एकत्र आणण्यासाठी. पण आज खंत वाटते, आज बिरसा मुंडांच्या जयंतीला त्यांच्या समाजातली लोक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला त्यांच्या समाजातली लोक, शिवजयंतीला आपल्या समाजातली लोक, आणि गावच्या यात्रेतल्या तमाशाला सगळं गाव एकत्र. मग त्यावेळेस असे शेजारी बसलेले राहतात तरी आम्हाला काही होत नाही का? लोकमान्य टिळकांनी शिवजयंती साजरी केली कारण सगळी लोक एकत्र यावीत म्हणून. पण आज परिस्थिती दादांना वेगळी दिसते. आज जिकडे तिकडे बघितलं तर फक्त मराठा समाज दिसतोय, कोणी दुसरं दिसत नाहीये. ही मोठी खंत वाटते. मला सांगा, शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण केलं, शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. मग त्यांच्यासाठी आपण एक गोष्ट करू शकतो का? जाता मी एवढंच सांगते की राजाने आपल्यासाठी एवढं केलं, त्याच्यासाठी आपण जागेवर क्षणभर उभं राहू शकतो का? आणि जर हो याचं उत्तर हो असेल तर मी प्रत्येक मायबापाला, प्रत्येक मावळ्याला, प्रत्येक माता भगिनीला विनंती करते की माझ्या शिवगर्जनेसाठी त्यांनी जागेवर उभं राहावं, आपल्या छातीवर हात ठेवावा आणि एकदा त्या राजाला स्मरावं. प्रत्येक प्लीज सगळ्यांनी उभं राहा एकदा तरी. सगळ्यांनी आपल्या छातीवर हात ठेवा आणि त्या राजाला स्मरा एकदा. महाराज, गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, स्वर्ण रक्त श्रीपती, अष्टप्रधान जागृत, अष्टप्रधान मंडित, न्यायालंकार, शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,
मला इथे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिलीत त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे आभार मानते व इथेच थांबते.